मी सुरुवातीलाच बोललोय आपल्याला की हरिपाठाचं नेमकं स्वरूप काय आहे, तर हरिपाठामध्ये नामस्मरणाच्या अनुषंगानं 4 गोष्टींचा विचार असतो. नामाची साधन रूपता, नामाची साध्य रूपता, नामाचं स्वरूप आणि नामाचा परिणाम. 4 गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत आणि त्याच दृष्टीनं हरिपाठाचा विचार केला पाहिजे. आता आपल्याला पाठ आहे म्हणून मी फक्त ज्ञानोबारायांच्या हरिपाठातली प्रमाणं देतो. नाम साधन आहे की नाही? साधन आहे. कशाचं साधन आहे? पुण्य संपादनाचं साधन आहे, मोक्षाचं साधन आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नाम साधन झालं. नाम साध्य आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, गगनाहुनी वाढ नाम आहे. ही नामाची साध्य रूपता आहे. नामाचं स्वरूप काय आहे? नामाचं स्वरूप नामीशी असणारा अभेद, हे नामाचं स्वरूप आहे. नामीशी असणारा अभेद म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे, हे स्वरूप. आणि नामाचा परिणाम काय आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. परिणाम जे काही असेल ते आपल्याला आत्ता त्याच्या तपशिलात जायचं नाही आहे. पण हाच विचार डोळ्यासमोर ठेवून नाथ महाराजांनी सुद्धा आपल्यासमोर हरिपाठाची मांडणी केलेली आहे. हा हरिपाठ साधकाची उपासना आहे. पण मागच्याही वर्षी मी आपल्याला हे बोललो होतो की ही नुसती उपासना नाही आहे, हा अभ्यासही आहे. हे मागच्या वर्षी मी बोललो होतो. कारण मानवी जीवनाची कृतार्थता ही आंधळ्या उपासनेने होत नाही आणि श्रद्धा विरहित अभ्यासाने होत नाही. आम्हाला काय लागेल याचा विचार करा. माझं बोलणं थोडंसं तात्विक वाटेल आपल्याला, तरी थोडंसं लक्ष द्या, अवघड नाही आहे. मानवी जीवनाची कृतार्थता आंधळ्या उपासनेने होत नाही, आंधळ्या उपासनेने होत नाही आणि श्रद्धा विरहित अभ्यासाने होत नाही. अभ्यासाच्या मुळाशी श्रद्धा लागते आणि उपासनेला ज्ञानाचा डोळा लागत असतो. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेशा, हे स्तुतीनो हे बहु असा भाग्याचा तो, वगैरे प्रमाण आपण बघून घ्या. कितीतरी प्रमाणात ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितले. ज्ञानेश्वरी पहा आपण. बस कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, ज्ञानोबारांचं विधान आहे. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजे. आंधळं कर्म उपयोगाचं नाही आहे. हेतू कारण मिळे उठी जे कर्म आंधळे, मग शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. 18वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात. अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधान. बघा, सगळी प्रमाणं देत बसण्याचं कारण नाही आहे. बस भक्ती करावी, पण भक्तीला डोळसपणा असावा, भक्तीला दृष्टी असावी. आंधळी भक्ती, आंधळा कर्म, आंधळी उपासना. कुणाची उपासना करतोय माहीत नाही, काय उपासना करतोय माहीत नाही, उपासनेचं फल काय आहे माहीत नाही. मग कशाला करतो बाबा उपासना? उपासना कशाला करतो? करून चालत नाही. म्हणून आंधळी उपासना जशी चालत नाही, तसा श्रद्धा विरहित अभ्यास चालत नाही. अभ्यासाला उपासनेची जोड पाहिजे आणि उपासनेला अभ्यासाची जोड पाहिजे. का हे दोन्ही पाहिजे? कारण मानवी जीवनाची कृतार्थता, तुमच्या माझ्या जीवनातला आनंद हा 2 गोष्टींवर अवलंबून असतो. ऐका, थोडंसं मानसशास्त्राच्या आधाराने बोलतो. सायकोलॉजी काय सांगते त्याचा विचार थोडासा करा, त्याचाही विचार थोडासा करा. काय सांगणं चालू आहे? उपासनेला अभ्यासाची जोड पाहिजे आणि अभ्यासाला उपासनेची जोड पाहिजे. 2 अंगानं बोलतो. अभ्यासाला उपासनेची जोड का द्या? कारण अभ्यासाला लागणारी चित्ताची एक आलंबनात्मकता ही उपासनेने सिद्ध होते. आणि उपासनेला अभ्यासाची जोड का द्या? कारण उपासनेचा परिणाम जाणून घेतल्याशिवाय उपासनेमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये अनन्यता राहत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी लागतात. उपासना आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी आपल्याला आनंद देणाऱ्या असल्या तरी आम्हाला ज्या आनंदाची अपेक्षा आहे ते आनंद 2 पातळीवरून मानसशास्त्राच्या दृष्टीनं आमच्या जीवनात विचारात घेतले पाहिजे. मी आपल्याला दोन्ही सांगतो. एक आम्हाला बुद्धिजन्य आनंद लागतो आणि दुसरा भावजन्य आनंदाची माणसाला अपेक्षा असते. ऐका, दोन्हीला उदाहरणं देतो मी. बुद्धिजन्य आनंदाची अपेक्षा आहे की नाही? आहे. देवाने माणसाला दिलेली सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे बुद्धी.
याच्या पलीकडे देवाने आपल्याला काहीही द्यायची गरज राहिलेली नाही आहे. देवाने आपल्याला बुद्धी दिली ना, याच्या पलीकडे काही देवाकडे माणसाने मागू नये, काही मागू नये. इतकं देवाने आम्हाला बुद्धी देऊन संपन्न केलं आहे. आणि बुद्धी दिली नाही असा माणूस या जगाच्या पाठीवर नाही आहे. सगळ्यांजवळ बुद्धी आहे. मग आता ही बुद्धी जर देवाने आम्हाला दिली तर त्या बुद्धीचा विनियोग करून, मी आपल्याला उदाहरण सांगतो, आम्हाला आनंद मिळवता येतो की नाही? येतो. उदाहरण सांगतो. आपण ज्ञानेश्वरी नित्य वाचणारी मंडळी आहोत, गाथा नित्य वाचणारी मंडळी आहोत. मी मुद्दाम माझ्या क्षेत्रातलं उदाहरण देतो. ज्ञानेश्वरीचं पारायण करताना, गाथ्याचं पारायण करताना वाचता वाचता त्या वेगामध्ये अचानक एका ओवीचा अर्थ जर आम्हाला कळाला, वाचता वाचता त्या वेगात त्या ओवीचा अर्थ आम्हाला कळाला, तर आम्हाला त्या वेळेला आनंद होतो की नाही? होतो ना. अरे वा, काय भाषा वापरली, काय भाव आहे ज्ञानोबारायांचा, काय आपल्याला एकदम कळून जातं. काही काही गोष्टी, काही काही अभंग वाचता वाचता एकदम आनंद मिळून जातो. आनंद मिळतो की नाही? मिळतो. आम्ही एखादा लेख वाचला घरामध्ये बसून, आम्ही एखादा लेख लिहिला, कुणावर तरी, कुणाची तरी 61 आहे, कुणाचा तरी अमृत महोत्सव आहे, कुणाचं तरी सहस्त्रचंद्र दर्शन आहे, आपल्याच वडिलांचं सहस्त्रचंद्र दर्शन आहे, आणि आपल्याला काहीतरी लेख लिहायचा आहे, स्मरणिका काढायची आहे, म्हणून आपल्या वडिलांबद्दल आपण लिहायला बसलो. आणि लिहिता लिहिता इतकं सुंदर लिखाण ते कागदावर उतरलं. एखाद्या वेळेला लागून जाते समाधी लिहिताना. मनातलं सगळं आपण बोलू, मांडू शकलो. मांडण्याकरता आपल्याला शब्द चांगले सापडले, त्या त्या वेळेला ते सुचले. उत्स्फूर्ततेनं उत्तम लेख साधला गेला. लेख वाचला, आपल्यालाच आवडला, आपल्यालाच. बायकोला वाचायला दिला, ती पण म्हणाली, काय सुंदर लेख लिहिला हो, किती सुंदर लेख लिहिला. पण माझ्या वडिलाच्या वेळेला लिहिलं नाही. पण ते नंतर, ते कंसातलं वाक्य आहे, पण तिने सांग किती सुंदर लेख लिहिला. भावाला वाचायला दिला, भावाने सांगितलं, दादा अरे मलाही हेच म्हणायचं होतं, पण तुझ्यासारखं मी मांडू शकत नाही, किती सुंदर लिहिलंस तू. बहिणीला दाखवला, बहिणीने कौतुक केलं, अरे फार सुंदर झालाय. आईला दाखवला, आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, अरे किती छान लिहिलंस रे बाबांबद्दल. आता इतका सुंदर लेख आपण लिहिला, तो आपल्याला आवडला, घरातल्या सगळ्या सदस्यांना आवडला. हा लेख चांगला झाला याचा आम्हाला आनंद होतो की नाही? साधा प्रश्न आहे. आनंद होतो की नाही? होतो ना. हा आनंद कुठून आला? हा बुद्धिजन्य आनंद आहे. बुद्धिजन्य. लेख चांगला उतरला, चांगला लिहिता आला, चांगले शब्द योजता आले, चांगली वाक्यरचना झाली, या सगळ्याला चांगले दृष्टांत देता आले, चांगली प्रमाणं त्याच्यामध्ये देता आली. माझ्या वडिलांचा विचार मला याच्यामध्ये व्यक्ती म्हणून चांगल्या पद्धतीनं मांडता आला. हा बुद्धिजन्य आनंद मला मिळतो. आणि काही आनंद हे भावजन्य असतात. या दोन्ही आनंदाची माणसाला गरज आहे. ज्ञानोबारायांचं उदाहरण देतो. काही वेळेला भावजन्य आनंद असतो, त्याची माणसाला अपेक्षा आहे, त्याच्याने आनंद वृद्धिंगत होतो. ज्ञानोबारायांचं उदाहरण देतो. 9वा अध्याय, सगळ्यांना माहिती असणारी ओवी आहे. बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली, रिझे जेवी, रिझे आनंदित होते, रिझते आनंदित होते, रिझे जेवी. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं. लहान मूल आहे, बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली. लहान मूल आहे, बोबडं बोलतं. चालताना काही त्याला एकदम उठलं चालायला लागलं असं होत नाही. पहिल्यांदा उठून उभं राहण्याचा प्रयत्न करतं, 4 वेळेला पडतं, मग भिंतीला धरून उभं राहतं, मग उभं राहतं मोकळं, मग एक एक पाऊल टाकताना 4 वेळेला पडतं, मग पुन्हा चालायला लागतं. मग चालताना वेगानं चालायला जाताना त्याची पावलं काही अशी शिस्तीत पडत नाही, तुमची आमची पडतात तशी. वाकुडा विचुका पावली, तो चालतो. लहान मूल चालतं, लहान मूल बोलतं, आई म्हणायला लागतं, बाबा म्हणायला लागतं, दादा म्हणायला लागतं. आणि मग त्या आईला आश्चर्य वाटतं. ती आई कौतुक करते, अरे आमचा बाळ चालायला लागला. का बाई, चालणार नव्हता का कधीच? चालायला लागला म्हणजे काय आश्चर्य झालं काय? ह्याच्या आधीची तुझी मुलं चालली नाहीत काय? काय ह्याला काय अपंग जन्माला आला होता का? नाही ना. आज ना उद्या तो चालणार आहे, हे आईला माहिती आहे की नाही? माहिती आहे. आज ना उद्या हे मूल बोलणार आहे, हे आईला माहिती आहे की नाही? माहिती आहे. मूल चालणारच आहे, पण त्या आईला आश्चर्य, अरे आमचं बाळ बोलायला लागलं, आमचं बाळ चालायला लागलं. अहो बघा, हो चालायला लागला. सगळ्या घरादाराला बोलवत, हे पहा पाऊल टाकलं त्यांनी, चालायला लागला. काय आश्चर्य याच्यामध्ये? काय आश्चर्य? बरं, मूल चालतं,
आश्चर्य काय? काही नाही, सगळ्यांचीच मुलं चालतात, तिचंही चाललं, सगळ्यांचीच मुलं बोलतात, तिचंही बोललं, आश्चर्य काय? काही आश्चर्य नाही. बरं आता मला सांगा, आईला त्याचं कौतुक वाटतं, अरे बाळ चालायला लागलं, पाऊल टाकलं, पळायला लागलं, बोलायला लागलं, आईला कौतुक. आता बाळक कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले. बस देश काळाला विसरून तुकोबाराय म्हणतात, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. बस गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. अखंड भगवंताचं नाम जपत राहणं, त्याच्यामध्ये खंड न पडणं, त्याच्यामध्ये विक्षेप निर्माण न होणं, असा जो विचार आहे याला हरिपाठ असं आपण म्हणतो. याच्यामध्ये पठण, हरी शब्दाचं वारंवार केलेलं पठण, याला उपासना असं म्हणतात. उपासना ही झाली उपासना. आता अभ्यास म्हणजे काय? अभ्यास कशाला म्हणतात? अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? मी आपल्याला प्रमाण देऊन बोलतो. योग वासिष्ठामध्ये अभ्यास या पदाचं विवरण करताना वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना अभ्यासाच्या संबंधामध्ये काही उपदेश केला. सगळ्यात सांगायचं नाही. अभ्यास म्हणजे काय असतं रामा? आणि तिथं सांगताना वसिष्ठ महामुनींनी अभ्यासाची व्याख्या केली, पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. एखादी गोष्ट पुन्हा 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 करत राहणं याला अभ्यास असं म्हणतात. लहान मुलाला, आपल्या घरातल्या मुलाला आई सांगते गणिताचा अभ्यास कर, म्हणजे काय कर? गणित पुन्हा 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 सोडवत राहा, त्याच्यानंच तुला त्याच्यातली सहजता येईल, त्याच्यानंच तू त्याच्यामध्ये कुशल होशील. कौशल्य कशाने येतं? वारंवार 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 केल्याने कौशल्य येतं. त्याचा अभ्यास करणं म्हणजे वारंवार. कुठं कमी पडतंय आपलं? वारंवार केल्याने कळतं. उदाहरण देतो, जाऊ द्या, माता भगिनींना विचारतो. आता हे पुरुषांनी उत्तर देऊ नका, कारण तुमचा याच्याशी संबंध नाही आहे. माता भगिनींना विचारतो, मला सांगा, तुम्ही जी पहिली पोळी केली ती गोल गरगरीत झाली होती का? पहिली आठवा, एकदम पहिली पोळी तुम्ही केलेली जी लाटली होती, गोल गरगरीत झाली? नाही. कुठल्या देशाचा नकाशा झाला होता? झालाच असेल की नाही? आता पहिली पोळी आहे, बिघडणारच आहे. मधून जास्त लाटली गेली असेल, कडा जास्त कडक जाड राहिली असतील, भाजताना करपली असेल, अमुक झाला असेल, तमुक झाला असेल, काळी पडली असेल, आम्ही तेल जास्त लावल्यामुळे काही झालं असेल, हे झालं असेल, पीठच जास्त लावलं गेलं असेल, कमीच पडलं असेल, कणिक घट्ट भिजवल्या गेली असेल, खूपच सैल झाली असेल, काहीतरी झालंच असेल की नाही? झालंच असेल. पहिली पोळी जी तुम्ही लाटली आणि भाजली, आता क्षमा मागून बोलतो, त्यावेळी प्रामाणिकपणानं सांगा, घरचे तर सोडून द्या, पण कुणाला टाकली तर खाल्ली तरी होती का? खाल्ली तरी असेल का? माणसांनी तर सोडून द्या. पहिली पोळी गोल गरगरीत झाली होती काय? नव्हती झाली, नव्हती झाली. आता इतक्या वर्षानंतर तुम्हाला अर्ध्या रात्री अर्ध्या झोपेतून उठून पोळी करायला सांगितली, गोल होईल का नाही? होईल का नाही? होईल. का होईल? कारण 40 वर्ष हेच करत आलोय. याला म्हणतात अभ्यास. हा अभ्यास आहे. मला काय सांगायचं आहे हे लक्षात घ्या. पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. पुन्हा पुन्हा करत राहणं याला अभ्यास म्हणतात. मग पहिली पोळी झाल्यानंतर आईला दाखवली. आई म्हणाली, वेडे असं नसतं, अगं हे बघ इथं जाड राहिले, इथं लाट, इथं लाट. आईने मार्गदर्शन केलं. मग आपण म्हणू हां आता पुढची तशी करते. मग त्याच्यात पुढच्या केलेल्या पोळीमध्ये काहीतरी उणीवा दिसल्या, मग उद्याच्या पोळीमध्ये सुधारणा करते, मग त्याच्या पुढच्या पोळीमध्ये करते, मग पुढच्या, असं करत करत पुन्हा 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 करण्यामध्ये आपल्याला त्याच्यातल्या कर्तृत्वातल्या दोष निवृत्तीतून जे कौशल्य प्राप्त होतं त्याला अभ्यासाचा परिणाम असं म्हणतात. मी का सांगतो हे लक्षात घ्या. हरिपाठ अभ्यास आहे का हरिपाठ उपासना आहे? अभ्यास. हरिपाठ हा अभ्यासही आहे, हरिपाठ ही उपासनाही आहे. आम्हाला हरिपाठाचा अर्थ न कळता भावनेने आम्ही हरिपाठ म्हणत बसलो, आम्हाला भावजन्य आनंद प्राप्त होईल. आम्ही हरिपाठ अर्थासह लक्षात घेऊन म्हणायला लागलो, आम्हाला बुद्धिजन्य आनंद प्राप्त होईल. ज्ञानेश्वरी अभ्यासाचा विषय, उपासनेचाही विषय.
ज्ञानेश्वरीचं पारायण आम्हाला भावजन्य आनंद देते आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन आम्हाला बुद्धिजन्य आनंद देतं. गाथ्याचं पारायण आम्हाला भावजन्य आनंद देईल, तर एखाद्या अभंगावरचं केलेलं कीर्तन आम्हाला बुद्धिजन्य आनंद देईल. आमचं कीर्तन, आमची गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे सगळे ग्रंथ उपासनेचेही आहेत आणि अर्थातच ते अभ्यासाचेही आहेत. हे दोन्ही चालतं. पुन्हा पुन्हा वारंवार करत राहावं लागतं. त्याच्यातले दोष शोधून ते निवृत्त करण्याचे प्रयत्न करावे लागतात. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय अभ्यासाकरता बघा. अभ्यास म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी पुष्कळ सांगितलं आहे आपल्याला. बघा तिथं विस्तार आहे सगळा. तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतु जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल, शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी, पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हरपत आवसे नाहीची होय, तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होशील. हा अभ्यास ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये हे सगळं विस्तार तिथं केला. बघून घ्या आपण. त्याच्यामध्ये हळूहळू पुढं जाणं हा अभ्यास असतो. हळूहळू जावं लागतं. एकाच दिवशी सुरू केली पोळी आणि वाईट झाली आणि चांगली झाली असं नाही होत. हळूहळू आता 30-40 वर्ष पोळ्या करण्यामध्ये गेली. आता अर्ध्या रात्री झोपेतून उठवा आणि पोळी कर म्हणून सांगा, आमची पोळी बिघडणार नाही, इतकी चांगली होईल. कशाने झालं? हा झाला अभ्यास. अभ्यासाचं दुसरं स्वरूप आपल्याला योगवासिष्ठातही दिसतं. त्याचा पुढचा परिणाम योगवासिष्ठातही दिसतो, आपल्याला इतर पंचदशीतही दिसतो. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच तदभ्यासम विदुर्बुधा किंवा ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा असं आलं. त्याचा विचार आत्ता आपल्याला करायचं कारण नाही. हरिपाठ हा हरी या पदाचा पुन्हा पुन्हा पौनःपुन्येन करणम अभ्यासमिती कथ्यते. पाठ या शब्दामधून अभ्यासही कळतो आणि पाठ या शब्दातून उपासनाही कळते. अमक्या अमक्या मंत्राचे पाठ करा, उपासना झाली. पण हरिपाठ करा, अभ्यास झाला. का? कारण पाठ करणं म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणत राहणं, आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहणं यालाच अभ्यास असं म्हणतात. दोन्ही अर्थ आम्हाला हरिपाठ या शब्दामध्ये दिसून येतात. हरी या शब्दाचं पुन्हा पुन्हा चिंतन म्हणजे नामोच्चारण करत राहणं, हरी शब्दाचं उच्चारण करत राहणं यालाही हरिपाठ करणं असं म्हणतात. आणि हरिपाठातल्या प्रत्येक अभंगातल्या प्रत्येक शब्दाचं चिंतन करत राहणं यालाही हरिपाठ करणं असं म्हणतात. आपण घरी करू तो हरिपाठ असेल, आणि आपण 3 दिवसात इथं जे बघू तो हरिपाठच असेल, पण तो अभ्यास असेल. आपल्याला इथं जो करायचा आहे तो अभ्यास आहे. आणि इथून गेल्यावर घरी काय सांगितलं उगे 2 तास फक्त हरिपाठ एवढं म्हणत राहिले, बघू तरी एकदा काय अभंग आहे म्हणून जर तुम्ही नाथ महाराजांचा हरिपाठ उघडून वाचलात तर ती तुमची उपासना झाली. उपासना आणि अभ्यास या दोन्ही अर्थाने हरिपाठाचा विचार नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेला दिसून येतो. त्याच्यातला पहिला अभंग आपण मागच्या वर्षी विचारात घेऊन आलो आहे, आणि त्या अभंगामधून आपण नाथ महाराजांनी हरिपाठाचा प्रारंभ करताना हरिचिया दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच झाले अंगे हरिरूप झाले जाणणे हरपले, नेणणे ते गेले ठाईचे ठाई, हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. या अभंगातून नाथ महाराजांनी आपल्याला तो विचार बोलून दाखवला. आणि त्याच्याच मागोमाग ज्ञानोबाराय दुसऱ्या अभंगाकडे प्रवृत्त होतात. एका जनार्दनी हरी बोला हरी बोला, नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, असं नाथ महाराज बोलतात. नाथ महाराजांच्या हरिपाठातला पहिला, दुसरा, तिसरा हे अभंग मालाकार अशा अलंकारातून व्यक्त झालेले. या अभंगाची जी रचना आहे ना, या रचना कशा आहेत? याला मालाकार रचना असं म्हणतात. हा साहित्यामध्ये एक अलंकार म्हणून सांगितला जातो. आपल्याला तशा अर्थानं मी उदाहरणं सांगतो. मालाकार अलंकार 2 पद्धतीनं वापरला जातो. जसाच्या तसा शब्द घेऊन पुढं जाणं हाही मालाकार रचना, ही मालाकार रचना आहे. आणि शब्दाची जोडी घेऊन पुढं जाणं
ही मालाकार रचना आहे. मी दोन्ही आपल्याला प्रमाणं देतो आणि आजच्या पुरता थांबतो. अभंगाच्या शब्दाच्या निरूपणाला उद्या मी प्रारंभ करतो आणि परवा संपवतो. विचार करा, ज्ञानोबारायांचं प्रमाण देतो. 18वा अध्याय काढा. 18वा अध्याय ज्ञानोबारायांचा 18वा अध्याय. या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी एक 2-3 ओव्या आपल्याला अशा सांगितल्या. अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, तैसी विश्वस्वप्नेसी माया, निद सांडोने धनंजया, सहसा चेईला अद्वयानंदपणे तो. जो, आता जो, तो, जैसा, तैसा. मागच्या ओवीतला शेवटचा शब्द जो, पुढच्या ओवीतला पहिला शब्द तो. जो आणि तो हे एकत्र जोडीने येतात ना. काही काही शब्द जोडीने येतात. जैसा, तैसा हे शब्द जोडीने येतात. मागच्या ओवीतला शेवटचा शब्द जैसा, पुढच्या ओवीतला पहिला शब्द तैसा. हे काय आहेत? जोडीने येणारे शब्द आहेत. याला मालाकार रचना असंच म्हणतात. कारण नुसतं जैसा म्हणून थांबून चालत नाही, तसं म्हणून पुढेही सांगावं लागतं. जो म्हणून थांबून चालत नाही, तो म्हणून पुढं सांगावं लागतं. जो म्हटल्यानंतर तो म्हणावं लागतं. जैसा म्हटल्यानंतर तैसा म्हणावं लागतं. जसं म्हटल्यानंतर तसं असं म्हणावं लागतं, तर ती वाक्यरचना पूर्ण होते. जसं असं म्हणून जर आपण थांबू आणि तसं हे जर आपण सांगणार नाही, तर वाक्यातला उद्देश आपण बोलून दाखवल्यासारखा होईल, पण वाक्याचा विधेय आपल्याला कळणार नाही व्याकरणाच्या दृष्टीने. मग याच्याकरता उद्देश आणि विधेय हे दोन्ही एका वाक्यात यायचे असतील, तर जसानी जर सुरुवात झालेली असेल तर तसंनी त्याचा समारोप झाला पाहिजे. तर उद्देश आणि विधेय दोन्ही एकत्रित सापडतील. कशाकरता सांगितलं आता हे जाऊ द्या, एक पद्धत. दुसरी पद्धत जर आपण बघितली तर शेवटी मागच्या ओवीतला किंवा चरणातला शेवटचा शब्द हा जसाच्या तसा तोच शब्द उचलून पुढच्या ओवीचा किंवा चरणाचा प्रारंभ त्याच्याने होत असेल, तर त्यालाही मालाकार रचना असं म्हणतात. नाथ महाराजांनी याचा विचार करताना ही मालाकार रचना सलग 2-3 अभंगामध्ये वापरली. मागच्या वर्षीचा अभंग काय? पहिला अभंग, हरिमुखी हरीची या दासा, हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरी एक म्हटलं ना, हरिमुखी गाता, हरपली चिंता, भावे जैसा त्या नाही मागुता, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप झाले, जाणणे हरपले, नेणणे ते गेले ठाईचे ठाई, हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, नको मान, नको अभिमान, सोडी मितूपण तेची सुखी जेणे व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, मार्ग जयाकळे, भावभक्ती बळे, जगाची मेळे न दिसती जनी वनी, प्रत्यक्ष लोचने, एका जनार्दनी हरी ओळखिले. आता हे काय आहे सगळं? मागच्या चरणाचा शेवटचा शब्द हा पुढच्या चरणाचा पहिला शब्द असेल तर त्याला मालाकार रचना असं म्हणतात. मालाकार रचना. आपण फुलाची माला जशी ओवतो, पहिल्या फुलाचा शेवट हा दुसऱ्या फुलाचा प्रारंभ असतो की नाही. माळेमध्ये फुलांची माला जेव्हा आपण ओवतो तेव्हा पहिल्या फुलाचा देठ हा दुसऱ्या फुलाचा प्रारंभ असतो की नाही. त्या देठापासूनच दुसरं फुल ओवलं जातं. दोन्ही देठ एकत्रित करून माला ओवली जात नाही. एका फुलाचा देठ लागतो आणि दुसऱ्या फुलाची पाकळी लागते, तर ती माला होते. तसं ही मालाकार रचना नाथ महाराजांनी मग एका जनार्दनी हरी ओळखिला हरी, धन्य तो संसारी. पुढचा अभंग तसाच आपल्याला दिसून येतो. हे सगळे जे अभंग आपल्याला दिसतात की नाही, हे पहिले काही 3 अभंग नाथ महाराजांनी मालाकार रचनेमध्ये आपल्यासमोर ठेवलेत. त्याच्यातल्या मधल्या दुसऱ्या अभंगाला आपण आलेलो आहोत. हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, मुखानं हरी बोला आणि हरी बोलता येत नसेल
तर नाही तरी अबोला, बोलू नका. काही फार अडलं नाही आहे, आपल्या बोलण्या वाचून काही फार अडलं नाही. बोलायचं असेल हरी बोला, नाही तर गप्प बसा, बोलू नका, नाहीतरी अबोला. पण व्यर्थ गलबला करू नका, काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये आपल्याला हेच सांगितलं, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, त्याला तो दयाळ परमात्मा प्राप्त होणार नाही ना. मग नाथ महाराज म्हणतात, जर तो परमात्मा त्याच्याने प्राप्त होणार नाही तर इथं मी तुम्हाला सांगतोय, हरी बोला, नाही तरी अबोला. हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ जाता जाता सांगतो, उद्या त्याचं निरूपण करतो, थोडंसं विवरण करतो. नाथ महाराज म्हणतात, हरी बोला, नाही तरी अबोला. म्हणजे काय? म्हणजे सगळ्यांना नाथ महाराजांनी हे सांगितलंय, हरी बोला, नाहीतर अबोला, म्हणजे बोलू नका. हा जसा एक अर्थ आहे ना, तसं नाथ महाराज सांगतात, बोलायचं असेल तर तुम्ही हरी 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 म्हणत चला तरच. आणि तुम्हाला हरी जर म्हणता येत नसेल तर मग आमचा तुमच्याशी अबोला, आम्ही तुमच्याशी बोलणारच नाही. तरी आमचा तुमच्याशी अबोला, आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. संतांनी आमच्याशी बोलावं असं वाटत असेल तर आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. हा त्याच्यातला सरळ अर्थ दुसरा आपल्याला पाहता येतो. नाहीतरी अबोला म्हणजे बोलू नका, आपल्या बोलण्याविना जग अडलेलं नाही, आपल्या बोलण्याचे काही फार चांगले परिणाम होतात अशातलाही अर्थ नाही. पण नाथ महाराजांनी आपल्याला हे सांगितलं, ते हरी बोला ही द्विरुक्ती आली. दोनदा नाथ महाराजांनी का सांगितलं, हरिमुखे म्हणा असं ज्ञानोबारायांना दोनदा का बोलावं लागलं? या सगळ्याचा विचार या द्विरुक्तीचा, आणि नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, हा गलबला कशाचा असतो, या सगळ्या शब्दांचा विचार करत अभंगाचा थोडासा भावबंध आपल्याला बघायचा आहे. आजची माझी वेळ संपली म्हणून इथे फक्त थांबतो, कारण आज प्रारंभ व्हायला थोडासा उशीर झाला म्हणून फक्त थोडंसं एक अर्धा तास पुढे मी आपला घेतला आहे. उद्या वेळेवर सुरू करून वेळेवर आपण या प्रवचनाची सांगता उद्याची करूया. उद्या या सगळ्या राहिलेल्या गोष्टीचा विचार करतो. आत्ता मात्र इथे थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल.